इतका का वेळ लागतो याला काय माहित. आईची जेवल्या? अगं त्या रात्रीच्या कुठे जेवतात हल्ली, सूप घेतात फक्त आणि त्यांचं घेऊन झालंय सूप. चला मग आपण बसूया. श्री कुठे? तो जेवेल नंतर. का? त्याचं काम चालू आहे. अगं पण मग जेवून मग काम करायचं ना, महत्वाचं आहे. अगं पण जेवायला असं कितीचा वेळ लागणार आहे? जेवायला किती वेळ लागणार आहे? मी सांगू का त्याला? नाही नाही नको नको. म्हणजे त्याचा ना एक मोठा फोन कॉल सुरू होणार आहे आता, इंटरनॅशनल, US मध्ये. खूप महत्वाचा आहे तो. अरे देवा. मग जान्हवी तू बस जेवायला, आम्ही थांबतो. आई आपण बसूया ना सगळे एकत्रच. तू बस ग, आम्ही थांबतो त्याच्यासाठी. आईची काय सांगतात, भूक लागली ना की जेवायचं, आपण कुणासाठी थांबायचं नाही. पण श्री आल्याशिवाय आम्हाला भूकच नाही लागत ना. आई आता हे सगळं असं इमोशनल होतंय बरं का. हो असेल, पण आम्ही अशाच आहोत. हे बघ जान्हवी, आम्ही थांबतो, तू बस जे. मला भूक लागली की मी जेवून घेईन. सो प्लीज माझ्यासाठी तुम्ही थांबू नका. ओके? आणि मुख्य म्हणजे मला खरंच वेळ लागणार आहे. स्वतः प्लीज यावरून कोणी स्वतःच्या भावना वगैरे दुखावून घेऊ नका. अगं बस. नाही राहू दे. म्हणजे तुम्ही थांबणार असाल तर मग मी पण थांबते. हे बघ, तू प्रेग्नंट आहेस ना, वेळच्या वेळी जेवायला पाहिजे तुला. आणि हे सगळं त्या लेकरासाठी करायचं असतं. हे बघा, तुम्ही जर आता श्रीसाठी थांबणार असाल ना तर मग मी पण थांबणार. मग त्याला काय लागायचा तो वेळ लागू दे. बरं हवं तर मी आणि सरू बसतो तुझ्या बरोबर जेवायला. नाही, मला आज सगळ्यांबरोबर बसायचंय. पण श्रीला काय वाटेल? काही नाही वाटणार हो आई त्याला. देवानी ना बरोबर जोडी बांधली आहे तुमची. तो एक हट्टी तर तू 10 हट. अरे अन्न गरम करायला घे. उगाच बिचारा त्या जीवाला कशाला ताटकळत ठेवायचंय. बस. थँक्यू. बसा बसा. या. पानं घेते. हा